व्हेरी व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षावर जवळपास सगळे लोक संकल्प घेतात की जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे. ह्या वर्षी आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करायची आहे. कोणाला फायनान्शियल प्लॅनिंग करायची असते, कोणाला एखादी वस्तू घ्यायची आहे, कोणाला गाडी घ्यायची आहे. प्रत्येकाला काही ना काही घ्यायचं असते, काही ना काही करायचं असते. पण हे जे माझे जे क्लासेस चालून राहिले, आपण काही दिवसापासून बघत आहोत. आपण प्रत्येक गोष्टीचं एक एक छोटं 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 डिटेलिंग एव्हरी मॉर्निंग 15 ते 20 मिनिट मी टॉक देतो. त्याच्यानंतर मग आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करतो. कालही माझं बोलणं झालं की कसं आपण इनडिसिप्लिन नेचर आणि आपली अनकन्सिस्टन्सी हे आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये, स्वतःच्या प्रोग्रेसला आपण कसं ह्या चुकीच्या सवयीमुळे किंवा ह्या आपल्या मनाचे जे सगळे, काय म्हणू आपण त्याला, मनाची प्रक्रिया म्हणा की आपण ज्याला सवय लावून ठेवलेली आहे, त्या सवयीमुळे आपण खूप काही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. आपण चांगल्या सक्सेसला जीवनामध्ये अचीव करू शकतो. अध्यात्मामध्ये चांगल्या लेवलची गती आपल्याला मिळू शकते. आपल्यामुळे खूप चांगले कामं ह्या जीवनामध्ये घडू शकतात. पण आपण याच्यापासून एक्झॅक्टली उलट चालून राहिलो. म्हणजे काहीतरी अशी गडबड आहे जे आपल्यामध्ये आणि ह्या आपल्या संकल्पामध्ये किंवा आपल्या इच्छेमध्ये काहीतरी भेद निर्माण करून राहिली. तर आजचा आपला तोच टॉपिक आहे की व्हाय वी आर नॉट अलाइन विथ युनिवर्स. कालही मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली की काही लोक अशी आहेत ज्यांनी नियर डेथ एक्सपिरियन्स घेतलेला आहे. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे ते जवळपास मरणाच्या दारावर पोहोचले आणि त्यांना क्लिनिकली डेड घोषित करून दिलं होतं. म्हणजे ते मेलेच होते जवळपास. त्यांचं हार्ट फेल झालं होतं किंवा त्यांचं ब्रेन फेल झालं. आणि ते सगळे लोक ज्यांना हा त्रास झाला, त्यांनी हे अनुभव घेतला की ते जेव्हा त्यांचं डेथ झाली, ते त्यांच्या बॉडीमधून बाहेर निघाले. ते क्लिअरली डेथ. लोक रडत आहे, डॉक्टर त्यांना पंप करून राहिले सगळं काही, आणि सोडून दिली बॉडी की मे बी 2-4 तासानंतर तुम्ही याला घेऊन जा, आमची पूर्ण प्रोसेस होऊ द्या. आणि ते शरीरातून बाहेर निघून त्यांचे नातेवाईकाला बघत आहे, स्वतःच्या शरीराला बघत आहे, डॉक्टरांना बघत आहे, त्या हॉस्पिटलला बघत आहे. आणि सडनली त्यांच्यासोबत असं होत आहे की एखादा प्रकाश होते आणि ते एकदम स्पीडने त्या प्रकाशाकडे ओढून घेतल्या जातात. आणि जेव्हा ते तिथे पोहोचले, देव म्हणून किती सारे, म्हणजे असे मी तर म्हणेल की सध्या हजारोच्या संख्येने असे व्हिडिओ आहे. प्रत्येकाचा अनुभव एकच आहे की त्यांना फक्त ब्रह्मांडात प्रकाश दिसला. लव अँड लाईट, पीस अँड हार्मोनी, हेच फक्त त्या प्रकाशाचं गुणधर्म आहे. असा कोणताच देव किंवा ज्याला आपण देवाच्या भाषेत बघतो, असं कोणीही कोणाला दिसलं नाही. फक्त काय दिसत आहे? फक्त अनंत प्रकाश, फक्त प्रकाश, बस. मग एक काल मी एका व्यक्तीचं डिटेलिंग मी ग्रुपमध्ये शेअर केली. ते प्रकाशातून एक व्हॉइस त्यांच्या जवळ पोहोचत आहे. ते काय म्हणते की तुम्ही ऍज अ गॉड पृथ्वीवर कोणाला मानता? तर ती बाई म्हणते की प्रत्येक कल्चरमध्ये अलग 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 तत्व आहे, ते गॉड म्हणून आम्ही त्याला मानतो.
त्यांनी एकच शब्द सांगितला की जितकेही कोणी आहे ते फक्त मीच आहे. काय? ज्याला आपण आपल्या आध्यात्मिक भाषेत म्हणतो सत चित आनंद प्रकाश घनस्वरूप परमात्मा म्हणा, मग शिव म्हणा, ब्रह्मा म्हणा, विष्णू म्हणा, त्याच्यासमोर कोणताही शब्द लावा. पण सच्चिदानंद स्वरूप, प्रकाश घन स्वरूप, आत्मतत्व किंवा शुद्ध परमात्मा तत्व हे त्याचं स्वरूप आहे. तर तिथे गेल्यानंतर त्यांना असं सांगितलं गेलं की तुमचं मरणाचा टाइम यायचा आहे, पण तुमचे खूप सारे कर्म होते, ते कर्म पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे प्रॉब्लेम दिले. हा स्ट्रेस, हे तुम्हाला आलेलं डिप्रेशन, त्याच्यातून तुम्ही केलेलं सुसाईड किंवा तुमचा झालेला ऍक्सिडेंट, हे तुमचे कर्म कापण्यासाठी होतं. आता तुमचा नवीन जन्म झाला, तुम्ही वापस जा आणि आता तुम्ही हे डिवाइन गॉडचं जे गॉड कॉन्शियसनेसचे जे काम आहे ते तुम्ही सुरू करा तुमच्या जीवनामध्ये. तिथून लोक वापस येतात, रिकव्हरी होते, शरीर चांगलं होते, तब्येत बरोबर होते. हळूहळू ते आपल्या डिवाइन मिशनवर काम करणे सुरू करतात. मग कोणी पुस्तक लिहित आहे, कोणी काउन्सिलर बनलं, कोणी कोणाला म्हणजे ज्याला जी कला आली त्याच्यानुसार समोरचा, कोणाला प्रेयर करता आली त्यांनी प्रेयरच केली, कोणाला मेडिटेशन जमलं त्यांनी मेडिटेशन शिकवलं, ज्याला जे जमलं तो ते करत चालला. आता ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या असे जे लोक आहेत, जे स्पिरिच्युअल लोक आहेत, जे गुरु आहे आपले, हे सगळ्यांचं आपल्यासाठी सांगणं काय असते आणि आपण त्याच्यानुसार जीवन जगतो की नाही, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. दुसरं, जेव्हा आपण कोणतेही संकल्प घेतो आणि संकल्प घेतल्यानंतर किंवा आपण एखादी चांगली लाईफ जगतो, चांगली लाईफ जगतो, आपण स्पिरिच्युअली पण आहे, आपण काही कोणाचं वाईट करत नाही, नॉनव्हेज खात नाही, ड्रिंक करत नाही, एकदम साधं जीवन आहे, माणुसकीने जगतो, सगळं काही करतो. पण प्रॉब्लेम हा येते की एवढं सगळं करत असताना माझ्याच जीवनात प्रॉब्लेम का? जे लोक काही करत नाही ते बरोबर चालून राहिले, तो आपल्या कर्माचा भाग असू शकते. पण आज आपण जे शिकणार आहे, की जी गोष्ट समजून घेणार आहे ती हेच, का माझ्याकडे सगळं काही असताना किंवा नसताना दोन्ही कंडिशन मध्ये माझे संकल्प, माझे विचार पूर्ण का होत नाही, अशी काय चूक होऊन राहिली माझ्यामुळे की मी त्या गोष्टीला पकडू शकत नाही. बाकी ते कोणतीही असो, मग तुम्ही त्याला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणा, तुम्ही त्याला मटेरियल लाईफ मध्ये ह्या सांसारिक जगाची प्रगती म्हणा, कोणाला जॉब बिझनेसचा प्रॉब्लेम आहे, कोणाला लग्नाचा प्रॉब्लेम आहे, कोणाला जे काही आपली दुनियाभराचे प्रॉब्लेम. आणि प्रत्येक वर्षी आपण काय करतो, नवीन वर्ष सेलिब्रेट करतो. आता इयर एंड चालू आहे, कोणी डायरी आणणार, कोणी विजन बोर्ड साठी पेपर आणणार, घरी पेपर लावणार, कोणी त्याच्यात फोटो, कारचा फोटो, बाईकचा फोटो, घराचा फोटो, फॅमिलीचा फोटो, सगळेजण सगळं काही करत आहे आणि करायलाच पाहिजे. आपला आपला प्रश्न आहे की इतकं सगळं करत असताना सुद्धा आपण फेल का होतो? तर सिंपल आन्सर आहे, वी आर नॉट अलाइन विथ युनिवर्स. युनिवर्स म्हणजे काय? आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये, जे थोडासा अध्यात्माचा ज्यांच्याकडे अभ्यास आहे त्यांना एक गोष्ट लक्षात असेल, यत पिंडे तत् ब्रह्मांडे. जे माझ्या शरीरात आहे तेच ब्रह्मांडात आहे, किंवा जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्या शरीरात आहे. म्हणजे काय? वी आर अलाइन विथ युनिवर्स. म्हणजे असं नाही की ब्रह्मांडामध्ये एक चंद्र आहे तर मग आपल्या शरीरात एक चंद्र आहे. आहे, नो डाऊट आहे. पण एक गॅलेक्सी आहे तर मग माझ्या शरीरात ह्या ठिकाणी एक गॅलेक्सी असेल, मग ह्या ठिकाणी दुसरी गॅलेक्सी असेल, असं नाही. अशा उद्देशानं आपण ब्रह्मांडासोबत कनेक्ट नाही आहे. ब्रह्मांडासोबत कनेक्ट होण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही आपल्या शरीरातून एक कण काढा, त्याचं तुम्ही चेकिंग करा, ते काय आहे. त्याचा तुम्ही जेव्हा सूक्ष्म मध्ये तुम्ही ज्याला तोडत जाल, तुम्हाला लक्षात येईल ते अणु आहे, अणु परमाणू आहे. आणि तुम्ही ब्रह्मांडातल्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तिथून एखादा कण उचलून आणा, त्याचे तुकडे करा आणि त्याच्याही बुडापर्यंत जा, तुम्हाला तिथेही अणु परमाणू दिसेल.
म्हणजे काय आहे की ब्रह्मांडातलं कोणत्याही कोपऱ्यातली निर्मिती आणि तुमच्या शरीरातली निर्मिती ह्या एकाच अणुपरमाणूपासून बनलेली आहे. ह्या उद्देशाने आपण एक आहे. जर तुम्ही ह्या शरीरामध्ये जर काही परिवर्तन केलं तर तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मांडामध्ये परिवर्तन होते. ब्रह्मांडामध्ये काही परिवर्तन झालं तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन होते. इतकं आपलं शरीर ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत काय आहे, अलाईन आहे. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेला तुम्ही देव म्हणा, तुम्ही शिव म्हणा, तुम्ही आपापल्या परंपरेनुसार तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही नाव देऊ शकता. का? कारण की त्यांना आपण आपल्यापेक्षा सुप्रीम समजतो. गॉड लेवल आपण मोठं समजतो आणि त्यांना आपण हे विश्व स्वरूप समजतो, ब्रह्मांड स्वरूप समजतो, युनिव्हर्स स्वरूप समजतो. म्हणजे कुठंतरी काय होत आहे, वी आर नॉट अलाइन विथ युनिव्हर्स, हा आपला प्रॉब्लेम आहे. की आपल्याला सगळं काही कळते, सगळे प्रयत्न आपण करतो, पण आपलं अलाइनमेंट नाही आहे. जसं तुमचं तुमच्या शरीरासोबत जर अलाइनमेंट तुटलं तर पॅरालिसिस झालं. आता डोकं काही अलग म्हणते, बॉडी काही अलग म्हणते. माइंड म्हणत आहे की हात उचल आणि शरीराचा हात हात उठूनच नाही राहिला, हातात जीवच नाही आहे. जे प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही तुमच्या ह्या सोर्स सोबत कनेक्टेड नाही आहे. अशाच प्रकारे आपण डिवाइन सोबत पण कनेक्ट नाही. मग याचा आन्सर काय आहे, किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे इम्बॅलन्सेस आपल्या लाईफ मध्ये आहे. बघा, ह्या क्लास आपल्यासाठी इतकं म्हणजे खूप इम्पॉर्टंट नाही म्हणत मी, पण जेही लोक माझ्यासोबत कनेक्ट आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी हा एक बेस्ट टॉपिक आहे की नवीन वर्षाची सुरुवात करताना तुम्ही जर कोणता संकल्प घेतला की मला स्वस्थ व्हायचं आहे, ह्या वर्षी मला पैसा कमवायचा आहे, ह्या वर्षी मला बिझनेस किंवा जॉब मध्ये प्रमोशन पाहिजे आहे, 10x ग्रोथ पाहिजे आहे माझ्या फायनान्स मध्ये, मला माझी परिस्थिती सुधारवायची आहे. तुमचा जोही कोणता संकल्प असेल, संकल्प पूर्ण कसा होईल आणि आपण त्याच्यासाठी काय करू शकतो हे समजून घेणं अति आवश्यक आहे. नाही तर आपण इतक्या वर्षापासून हे सगळे कामं करत आलो, अफर्मेशन करत आहे, आपण विजन बोर्ड बनवतो, आपण गोल बुक बनवतो, चांगले चांगले मोटिवेशन व्हिडिओ ऐकतो, आपण खूप काही प्रयत्न करतो आणि खूप काही कर्म करत आहोत, पण तरी सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. आता बघा, एक 5 प्रकारचे इम्बॅलन्सेस आपल्या लाईफ मध्ये आहे. सगळ्यात पहिलं इम्बॅलन्स आहे अनबॅलन्स विथ युनिव्हर्सल एनर्जी. ह्या युनिव्हर्सल एनर्जी सोबत टॅप करणे कसं असते. आपल्या शरीर जर जेव्हा आपण हे ब्रह्मांड म्हणून मानत आहोत, त्या ब्रह्मांडामध्ये या शरीरामध्ये काही 7 चक्र आहेत आणि हे 7 चक्र आपल्या शरीराचे अलग अलग काही विशेष गुणधर्म, काही शरीराचे अंग प्रत्यंग, काही संवेदना आणि काही शक्ती याला धरून चालत आहे. अशा वेळेस जर आपले 7ही चक्र जर कोणत्या ना कोणत्या फॉर्मॅटमध्ये इम्बॅलन्स आहे, तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय सुरू होऊन जाते की त्या ब्रह्मांडामधून येणारी जी ऊर्जा आहे, ते नवग्रहांची ऊर्जा असू द्या, ते ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा असू द्या, ते कोणत्या दिव्य शक्तीची ऊर्जा असू द्या, गुरुची कृपा असू द्या, पितृकृपा, देवकृपा असू द्या, जेव्हा हे आपल्या शरीरामध्ये उतरते, त्या 7 चक्रांचं काय काम आहे की त्या एनर्जीला त्या त्या शरीराच्या अंगामध्ये आणि त्याच्या गुणधर्मानुसार त्याला विभाजित करून शरीरामध्ये प्रवाहित करणे. पण जर हे 7च चक्र डिस्टर्ब आहे, तर इथे 2 प्रकारचे, म्हणजे हे कसं आहे ना, एक टेलिफोन आपल्या मोबाईल सारखं काम आहे. आपल्या मनातल्या भावना त्या भगवंतापर्यंत पोहोचवणे किंवा भगवंताकडून येणारी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये धारण करणे. म्हणजे मी एक तर कॉल लावणार किंवा तिकडून कोणाचा तरी कॉल येईल, मधात कोण आहे, सिग्नल टॉवर. जर हे सिग्नल प्रोव्हाइड करणारे जे टॉवर्स आहेत तेच जर डिस्टर्ब असले तर आपला कॉल
प्रॉपरली कनेक्ट होणार नाही. आणि कनेक्ट होणार नाही तर आपलं संभाषण पूर्ण होणार नाही. संभाषण पूर्ण होणार नाही तर आपल्याला एक्झॅक्टली कोण काय बोललं हे कळणार नाही. आणि जर कळणारच नाही तर आपण त्याच्या अनुसार प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा आपण ऍक्शन करू शकत नाही. सेम तसंच आहे, जर हे सातही चक्र जर आपले डिस्टर्ब झाले किंवा कोणत्या अनादर नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामध्ये येऊन त्यांचं कार्य करण्याची जी शैली आहे त्याच्यामध्ये जर काही बिघाड निर्माण झाला तर आपलं शरीर ज्या अनुसार त्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे, ज्या अनुसार आपल्या शरीराने आपल्या मनाने कार्य करायला पाहिजे, शक्तीचं निर्माण करायला पाहिजे, ते होत नाही. आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आपल्याला दिसणं सुरू होते की सगळी मेहनत करत असताना सुद्धा आपल्या जीवनात उलट काहीतरी होऊन राहिलं. का? कारण की ते चक्र नकारात्मकरित्या आपल्याला रिझल्ट देऊन राहिले. तर पहिला तर विषय आहे आपलं जे अनबॅलन्सेस आपण निर्माण केलेले आपल्या शरीरामध्ये त्या युनिव्हर्सल एनर्जीला रिसीव्ह करण्यामध्ये त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे 7 चक्र अलाइनमेंट. आता याला सप्तचक्र शुद्धी म्हणू शकतो, सप्तचक्र जागरण म्हणू शकतो, ठीक आहे, सप्तचक्र क्रिया म्हणू शकतो, आपल्याला वाटन तसं आपण बोलू शकतो. मुद्दा आहे सातही चक्रांची ऊर्जा शुद्ध करणे, सातही चक्रांना बॅलन्स करणे आणि सातही चक्रांची ऊर्जा वाढवणे. हा आपला पहिला टॉपिक. आता दुसरा मुद्दा काय आहे? इमोशनल इम्बॅलन्सेस. खूप वेळा काय होते आपल्या जीवनामध्ये खूप काही आहे पण आपण ऍज अ पर्सन आपण खूप इमोशनल आहे, खूप जास्त इमोशनल आहे आपण. आणि ह्या इमोशनल असल्यामुळे काय होत आहे की आपल्याला गुरु काय सांगतात, आपल्याला देव काय सांगते, आपल्याला आपले ग्रंथ काय सांगतात, आपले एक जे आपण स्पिरिच्युअल प्रोग्रेस करतात, जे प्रॅक्टिस करतात ते आपल्याला काय सांगते हे सगळं आपण बाजूला ठेवतो आणि आपण विचार करतो की मला काय वाटते. आणि हा जो मला काय वाटते हा जो टॉपिक आहे ना, हाच आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये इमोशनली इम्बॅलन्सेस निर्माण करत आहे. मे बी तुम्ही अति विचार करणारी व्यक्ती आहे, खूप संवेदनशील व्यक्ती आहे. कोणी तुम्हाला जर काही बोलून दिलं तुमच्या मनाला खूप जास्त हर्ट होते. खूप काही असे भावना आपल्या खूप काही होऊ शकतात, संवेदना आपल्या शरीरामध्ये खूप काही आहे. आणि त्या संवेदना त्या भावना जर नकारात्मकरित्या जर सुरू झालं काही, उदाहरणार्थ असं समजा की एखाद्या व्यक्तीला अशी भावना आहे की माझी काही व्हॅल्यूच नाही, ही त्याची भावना आहे. हा इमोशनल त्याचा एक टार्गेट आहे तो, की माझी काही किंमत नाही, माझी काही व्हॅल्यू नाही, मी काही बोलतो तर कोणी तर मला रिस्पॉन्स देत नाही. हे त्याची अनुभूती आहे. मे बी तो जे बोलते तो रॉंग काइंड ऑफ अँसरिंग करत असेल, चुकीच्या पद्धतीने तो व्यक्त होत असेल आणि त्याच्या त्या स्वभावामुळे त्याच्या फॅमिली मेंबर्सनी किंवा त्याच्या रिलेटिव्हनी त्याचं ऐकणं कमी करून टाकलं. अरे हा जेव्हाही बोलते ना काहीतरी उलटच बोलते, याचं ऐकायची काही गरज नाही. आता काय सुरू झालं इथून, त्याचं मन काय म्हणते की माझ्यात काहीतरी गडबड आहे. आणि तो सतत 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 तीच ती विचार करू करू तेच ते विचार करू करू असं समजा की 4-5 लोकांचा परिवार आहे, त्याच्यातला एक व्यक्ती स्वतःला अशा भावना घेऊन चालत आहे. हळूहळू काय होईल, तो मनाला कमांड देईल, आपल्या माइंड प्रोग्रामिंग करणं सुरू करून देईल की माझी काही व्हॅल्यू नाही, मी नाही बोललो तरी चालते, माझी काही व्हॅल्यू नाही, मी नाही बोललो तरी चालते. आणि सतत सतत हे कमांड देता 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 4-6 महिने जर निघून गेले तर हीच कमांड त्याची माइंडची सबकॉन्शियस प्रोग्रामिंग बनते, सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग बनते. आता हा व्यक्ती घरात असून सुद्धा अलग राहणं सुरू करेल. आता हा एकटा एकटा राहील, हा अलग झोपन, हा बोलणार नाही, काम सगळे करण, सगळं काही बरोबर आहे पण तो व्यक्त होणं बंद करून टाकन. मग 4 लोक नातेवाईक आले, चहा पाणी देण्यापुरता समोर येईल आणि पुन्हा अंदर जाऊन बसून जाईल. का? तर नाही मला काहीतरी काम आहे. पण खूप टाइम गेला, वर्ष 2 वर्ष असे निघून गेले. मग लक्षात येईल का ती व्यक्ती एक प्रकारे डिप्रेस झोन मध्ये गेली आहे. त्याला आता एकटे एकटं राहणं आवडते, तो त्या दरवाजा बंद करून राहते, तो जास्तीत जास्त झोपून राहते, त्याच्या शरीरातली शक्ती कमी होत चालली.
तो आता इंटरॅक्ट करत नाही. आता तो इतकं म्हणजे एकाकीपणा त्याला आवडायला लागला. आता तो लग्नात जात नाही, आता बाहेर फिरायलाही जात नाही, मॉर्निंग वॉक पण करत नाही. म्हणजे हळूहळू हळूहळू त्याची चेतना आता डिस्टर्ब व्हायला लागली. आणि मग अशा कंडिशनमध्ये जर एखादी बिमारी आली, आपण डॉक्टर पाशी जातो आणि डॉक्टर म्हणते काही समजून नाही राहिलं मला, आणि बिमारी काही थांबाचं नाव घेत नाही, ती कंटिन्यू चालत राहते. का? कारण की ह्या व्यक्तीनं आपल्या शरीरासोबतचे सगळे संबंध तोडणं सुरू करून दिले. तर त्याला काही फरकच नाही पडत आहे, बिमार आहे नाही आहे, जसं आहे तसं जिंदगी आहे, आपलं एकटे एकटं राहा, खुश राहा, चुप राहा, मला काही कोणाशी करायचं नाही. अशा प्रकारे इमोशनली आपण इम्बॅलन्सेस निर्माण करतो. अलग अलग प्रकारचे इम्बॅलन्स आहे. हा फक्त मी एक उदाहरण दिलं, असे खूप सारे इम्बॅलन्स आहे आपल्या जीवनामध्ये. तिसरं काय आहे? आपले थॉट इनबॅलन्स आहे. म्हणजे पहिलं झालं आपल्या शरीरातले जे मूळ सिस्टम आहे, जे सेवन चक्रावर आधारित आहे, हे अनबॅलन्स आहे. इमोशनली आपण अनबॅलन्स आहे. तिसरं, आपले विचार गडबड आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती ऑलवेज निगेटिव्हच विचार करेल. एखादा व्यक्ती अति विचार करणार, म्हणजे इतका विचार करणार की विचार करू करू त्याचं डोकं फुटण्यावर आलं, नसा फाटण्यावर आल्या, मायग्रेन होत आहे, तरी तो म्हणते की मी विचार करणं थांबवू शकत नाही. एक जर त्याला कोणी छेडून दिलं की झालं, त्याचं भजन सुरू, किती ना किती दिवस तो एकच टॉपिकवर घेऊन चालेल. असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं, मला असं म्हटलं, मला असं म्हटलं. आणि त्या पॉइंटला धरून तो जुन्या जुन्या गोष्टी आठवणार. मागच्याही वर्षी असंच झालं, त्याच्याही अगोदर असंच झालं, त्याच्याही अगोदर असंच झालं, मी लहान होती तेव्हाही असंच होत होतं, नवऱ्याने असंच केलं, बाबांनी असंच केलं, भावानी असंच केलं, आता पोरगही तसंच करताय. म्हणजे तो एक पॉइंटला धरून चालले ते व्यक्ती मागं. विचाराची धारा काही थांबत नाही. याला म्हटलं जाते आपले विचार अनबॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे. आणि या विचाराच्या अनबॅलन्सिंगमुळे आपल्या जीवनामध्ये खूप काही नकारात्मक अफर्मेशन्स आपण ऑटोमॅटिकली करत आहे, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे आपण स्वतःच्याच प्रती वाईट बोलणं सुरू करून देतो. प्रत्येक गोष्टीत आपलं नाही हा शब्द ऍड होते. प्रत्येक गोष्टीत हे होणार नाही, असं होऊ शकत नाही. आपल्या विचारांमध्ये कुठेतरी नकारात्मक भावना उत्पन्न होणं सुरू होतं आणि माहित पण नाही पडत आपण हे कधी सुरू केलं असं बोलणं. तर म्हणजे समजून घ्या, आता कोणीतरी व्यक्ती आहे, तो म्हणतो की मला नवीन वर्षात सर मी 10 लाख रुपये महिना कमवायचा माझा संकल्प टाकतो. ज्याची थॉट प्रोसेस गडबड आहे तो काय 10 लाख, पागल झाला? कोण कमवते 10 लाख रुपये महिना? बाबू 10,000 तर कमवून दाखव. म्हणजे बघा, त्यांनी तुरंतच त्या गोष्टीला काय करून टाकलं, कट करून टाकलं. त्याचे थॉट काय झाले, सडनली निगेटिव्ह झाले. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण कोणा व्यक्तीला सडनली निगेटिव्ह रिस्पॉन्स देऊन राहिलो. त्याच्यानंतर चौथा आहे, जे आपल्या जीवन जगण्यासाठी अति आवश्यक आहे, तो म्हणजे पैसा. चौथा पार्ट आपल्या जीवनामध्ये आहे मनी इनबॅलन्स. का इम्बॅलन्सेस आहे? का? कारण की आपण पैशाच्या फ्रिक्वेन्सी सोबत काय आहे, बरोबर कनेक्ट नाही आहे. आणि कुठंतरी हे इमोशन, हे थॉट, हे बिलीफ आणि परसेप्शन, आपलं सेवन चक्र, ह्या ऊर्जेच्या डिस्टर्बन्समुळे आपण पैशाच्या फ्रिक्वेन्सी सोबत सुद्धा त्या लेवलवर अलाइनमेंट मध्ये नाही आहे. तर पैसा म्हणजे फक्त कॅशच नाही, प्रॉपर्टी आहे, घर आहे, तुमच्या गाडी घोडा आहे, तुमच्या घरातलं लक्झरी आहे, चांगले कपडे आहे, चांगलं जीवन जगणे आहे, हे सगळं त्या पैशामुळे आपल्या जीवनात येते. म्हणून हा चौथा पॉईंट आपला पैसा आहे. आणि पाचवा पॉईंट आहे की माझं कुठंतरी डिव्हाइन सोबत कनेक्शन डिस्टर्ब झालं आहे. मग ते तुमचे गुरु असू द्या, ते कोणता तुमचा देव असू द्या, किंवा हे मनुष्य आणि देव यांच्या मधातली एक श्रेणी आहे, ज्याला आपण एंजेलिक श्रेणी म्हणतो. म्हणजे तिथे छोटे देव आहे, उपदेव आहे. जसं शिवजी आहे आणि शिवजीचे नंदी आहे. तर शिवजी देव झाले, तर नंदी हे असा तत्व आहे जो आपल्यासोबत सुद्धा कनेक्ट आहे आणि तो देवासोबत सुद्धा कनेक्ट आहे. तर याला एंजेलिक रियाल म्हटलं जाते. एंजेलिक रियाल म्हणजे असं जग, असं क्षेत्र जिथे असणारे सगळे
जीव म्हणा, तत्व म्हणा, ते मनुष्याच्या प्रगतीसाठी, त्यांच्या मदतीसाठी नेहमी सदैव रेडी आहे. याला आपल्या भाषेमध्ये आपण यक्ष, गंधर्व, किंकर, अप्सरा, देवता, तर उपदेवता, स्थान देवता, ग्राम देवता, आपले कुळदेवता, पितृदेवता अशी नावं दिलेली आहेत. म्हणजे जे आपल्यापेक्षा हायर आहे पण देवापेक्षा लहान आहे. आणि हे सगळे तत्व आपल्या मदतीसाठी नेहमी मदत करण्यासाठी रेडी असतात. तर आपला 5वा पॉइंट आहे की आपलं कुठेतरी डिवाइन सोबत कनेक्शन डिस्टर्ब झालं आहे. आणि माझा उद्देश हाच आहे की नवीन वर्षाची आपण सुरुवात करू. आपले गोल, आपले संकल्प, आपले जीवन बदलण्याचा आपण एक उद्देश किंवा एक संकल्प आपण जेव्हा घेऊ, तेव्हा त्या संकल्पासोबत आपण हे 5ही पॉइंट आपल्या जीवनामध्ये बॅलन्स फॉर्म मध्ये आहे की नाही याला अगोदर चेक करू. पहिला पॉइंट काय होता? अनबॅलन्स एनर्जी फॉर्म. शरीरामध्ये ऊर्जेचं इम्बॅलन्सिंग असणे. याला आपण कशा प्रकारे ठीक करू? बॅलन्सिंग विथ 7 चक्र. कारण की 7च चक्र असे आहे जे डिवाइन एनर्जीला रिसीव्ह पण करतात आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण सुद्धा करतात. दुसरा पॉइंट, इमोशनली आपण इम्बॅलन्स आहोत. तर याचा आन्सर काय आहे आपल्याकडे? सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग करणे. अनबॅलन्स एनर्जीला ठीक करण्यासाठी आपण कोणता पॉइंट पकडला? बॅलन्स विथ 7 चक्र. इमोशनल इम्बॅलन्सिंगला ठीक करण्यासाठी आपण काय आन्सर आहे याचं? सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग. सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग आपण कसं करू? विथ अफर्मेशन अँड पॉवर टॅपिंग. पॉवर टॅपिंग हा असा विषय आहे ज्यामध्ये काही ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत आपल्या शरीरामध्ये, ज्याला जर आपण त्याला टॅप केलं तर त्याचं कमांडिंग थेट आपल्या इमोशन सोबत होणं सुरू होऊन जाते. आणि त्या टॅपिंगमुळे आपल्या शरीरातले इमोशन्स रिलीज होतात. ठीक आहे. आणि त्याच्यातच आपण काय करू? कमांड देऊ, अफर्मेशन टाकू, तर आपल्या माइंडची रिप्रोग्रामिंग होऊन जाईल, सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग होऊन जाईल. तिसरा पॉइंट काय सांगितला मी? थॉट आपले अनबॅलन्स आहे. इम्बॅलन्सिंग जी आहे आपल्या थॉट मधली, त्याला आपण कसं ठीक करू? कॉन्शियस अवेअरनेस. म्हणजे आपण नेहमी अवेअर राहू की मी काय बोलतो, काय विचार करतो, आणि माइंडफुलनेस मेडिटेशन करू. माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे आपण शांत स्थिर बसून राहणे, श्वासावर ध्यान घेणे आणि थोड्या वेळसाठी रिलॅक्स बसणे आणि आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये काय चालू आहे त्याला नोटीस करणे. कोणतेही रिॲक्शन न देता शांत बसून राहणे, श्वासावर फोकस करणे, आणि हळूहळू हळूहळू तुमच्या लक्षात येईल आता हे जे अति विचार होते ना, हे थोडे आता बॅलन्स होणं सुरू झाले. हा आहे आपला तिसऱ्या पॉइंटचा आन्सर. विथ माइंडफुलनेस मेडिटेशन और कॉन्शियस अवेअरनेस वी बॅलन्स अवर थॉट. चौथा पॉइंट कोणता आता आपला? मनी इम्बॅलन्सिंग. आपल्या लाईफमध्ये सगळ्यात आवश्यक क्षेत्र आहे पैसा आपल्याकडे असला पाहिजे. तर याला आपण काय करू? सिंक्रोनाइज मनी एनर्जी. आपण प्रयत्न करू की आपल्या शरीरातील जी ऊर्जा आहे, या ऊर्जेला आपण मनी एनर्जी सोबत काय करू? सिंक्रोनाइज करू. तुमच्या 7 चक्र एनर्जीला, इमोशनला, थॉटला, बिलीफला, परसेप्शनला, त्याचं आपण रूपांतरण अशा पद्धतीने करू की आता आपण फायनान्शियल एनर्जी सोबत मर्ज होणं सुरू होऊन जाऊ आणि आपल्या जीवनामध्ये इझी वे मध्ये पैसा एकदा आला पाहिजे किंवा पैशाची ग्रोथ झाली पाहिजे. ओके. आणि 5वा पॉइंट आहे हाऊ टू कनेक्ट विथ डिवाइन. हे डिवाइन सोबत आपलं इम्बॅलन्सिंग झालेली आहे, युनिव्हर्स सोबत अनबॅलन्सिंग झालेली आहे, देवासोबत आपली इम्बॅलन्सिंग झालेली आहे, आपल्या गुरु सोबत आपण कनेक्टेड नाही आहे. याला आपण कसं ठीक करू? सो आन्सर इज एंजेलिक कनेक्शन. मी माझ्याकडून एंजेल्स कनेक्शन, एंजेल्स कनेक्टिव्हिटी हे टॉपिक तुम्हाला देणार आहे. आणि हे जे 5 टॉपिक आहे हेच माझे 5 कोर्स आहे असं समजा तुम्ही. आणि 6वा, आपल्या शरीरामध्ये ऊर्जेला फ्लो कसं करायचं हे कसं शिकू आपण.
किंवा माझ्यासोबत माझं घरामध्ये जर लेडीज आहे तर ते जेवण बनवत आहे, जेंट्स आहे तर बाकी काम करत आहे. अशा वेळेस माझ्या शरीरामधून कोणत्या प्रकारची ऊर्जा बाहेर प्रवाहित होत आहे, त्याला मी कसं कंट्रोल करू, किंवा ह्या शरीरामध्ये मी ह्या एनर्जीचा प्रभाव कसा वाढवू. म्हणजे हे सगळं बॅलन्स केल्यानंतर जेव्हा आपण म्हणू की मला आता वाढवायचं आहे, ऊर्जा वाढवायची आहे, मला हिलिंग वाढवायची आहे, माझ्यासोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, आणि मला आता हायर एनर्जीची गरज आहे. अशा वेळेस आपण शिकू रेकी एनर्जी. ओके, रेकी हिलिंग, ज्याच्याद्वारे आपण आपल्या शरीरामध्ये त्या ऊर्जेला वाढवू. हे एक प्रकारे माझे कोर्सेस आहे. याला मी डेली मॉर्निंग मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये, डेली सेशनमध्ये थोडं 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 बोलत बोलत मी हे ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणं सुरू करेन. या वर्षभर आपल्याला हे सगळं शिकायचं आहे, आणि याची सुरुवात आपण करणार आहे 7 चक्र मेडिटेशन पासून. ओके, जवळपास 7ही चक्रांवर डिटेलमध्ये माझं इन्फॉर्मेशन देऊन झालेली आहे. नवीन लोक जे जुळलेले आहेत त्यांनी प्लीज युट्यूबवर जाऊन, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करेन, युट्यूबवर जाऊन तुम्ही ते सगळे 7 चक्र रिलेटेड व्हिडिओ बघणे सुरू करून टाका. जितक्या लवकर तुम्ही त्या गोष्टीला अलाइन कराल तितक्या लवकर इथून समोरचे क्लासेस तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण 7 चक्र मेडिटेशन सुरू करू. सगळ्यांनी शांत स्थिर बसा. कोणाला पाणी प्यायचं आहे पाणी पिऊन घ्या, रिलॅक्स बसा. आणि जेही नवीन लोक आहेत, 3-4 जण जेही आहेत, तुम्ही लाऊड चॅन्टिंग करा. माझ्या मेडिटेशन मध्ये मी 5-6 अलग अलग टेक्निक ऍड केलेले आहे. तुम्हाला सध्याच ते समजणार नाही मी काय बोलून राहिलो. एनर्जी इन्वोक करणे, एनर्जी बॉल बनवणे, एका चक्रातून दुसऱ्या चक्रात शिफ्टिंग करणे, अफर्मेशन, कमांड, ह्या सगळ्या गोष्टी सहज लक्षात येणार नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या, जसं चक्राचं नाव आलं आणि जसं बीज मंत्र सुरुवात झाली, तुमचं एकच काम आहे, लाऊडली चॅन्ट करा. आता तुम्ही जर म्हणाल की लम 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 म्हणायचं आणि मनातल्या मनात बारीक आवाजात म्हणून आले, जमणार नाही. का? कारण की खूप करून बघितलं आहे, हे असं मनातल्या मनात केल्याने कधीही फायदा होत नाही, होतच नाही, एक प्रकारे फायदाच नाही होत. का? कारण की ह्या सगळ्याचं फायदा होण्याचं जे आन्सर आहे ते आन्सर हे आहे की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचं निर्माण झालं पाहिजे. आणि हे ऊर्जेचं निर्माण होण्यासाठी लाऊडली चॅन्टिंग जोपर्यंत करत नाही, हा इतकंही लाऊड नाही करायचं की 4 लोकांना, 4 घरांना ऐकू गेलं पाहिजे. इतकं लाऊड करा, तुमचा आवाज तुमच्या कानात गेला पाहिजे आणि शरीरानं व्हायब्रेशन केलं पाहिजे. तुम्हाला स्पंदन फील झाले पाहिजे, कंपन फील झालं पाहिजे. ओके, चला ताट सरळ बसा, रिलॅक्स, डोळे बंद, पाठीचा कणा ताट करा, कंबर ताट करा, आणि दोन्ही पाय, मांड्या ज्या तुम्ही मांडी घातलेली आहे त्याला सैल सोडा. म्हणजे असं टाईट मांडी नका घालू, अशी हलकी मांडी घाला. पाय असे ओपन अप करा. ज्यांना बसण्यामध्ये त्रास होत असेल त्यांनी भिंतीला टेकून बसा. पाण्याचा ग्लास आपल्या सोबत ठेवा. मेडिटेशन मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता. ज्यांच्या जवळ क्रिस्टल्स आहे त्यांनी आपले क्रिस्टल सोबत घ्या. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर. ज्यांना आज्ञाचक्रावर लक्ष देता येत नसेल त्यांनी पूर्ण लक्ष आपल्या छातीवर द्या. पूर्ण फोकस करा. तुमच्या श्वासावर. श्वास येत आहे आणि तोंडातून श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. नाकातून श्वास घ्या आणि तोंडातून श्वास बाहेर सोडा. फील करा तुम्ही एका व्हाईट बलून मध्ये आहे, म्हणजे एक मोठा पांढऱ्या रंगाचा फुगा, त्याच्या आतमध्ये तुम्ही, त्या बॉलच्या आतमध्ये तुम्ही बसलेले आहात, आणि हा बॉल व्हाईट लाईटच्या एनर्जीने भरलेला आहे. प्युअर पांढऱ्या शुभ्र रंगाची ऊर्जा.
तुमच्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही ही डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये तुम्ही रिसीव्ह करत आहे आणि श्वास सोडताना तुमच्या शरीरामधून तुमच्या तोंडावाटे काळ्या रंगाची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे आणि या व्हाईट लाईट मध्ये ही ऊर्जा गेल्याबरोबर त्याचं रूपांतरण पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये होत आहे. श्वास घ्या. तुमचे सगळे दुःख, त्रास, पीडा, तुमचे विचार, तुमच्या भावना, जे काही नकारात्मकता तुमच्या आतमध्ये आहे, श्वास सोडताना सगळं बाहेर सोडा आणि श्वास घेताना हा डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू द्या. बघा, त्या ब्रह्मांडातून तुमचे गुरु, सद्गुरु, डिवाइन गुरु, डिवाइन मास्टर, असेंडंट मास्टर सगळे काही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खाली येत आहे. तुमचे देवी देवता, ऑल गॉड अँड गॉडेसेस, तुम्ही ज्यांना मानता, तुमचे इष्ट देवता, तुमचे कुळ देवता, सगळे तुमच्या मदतीसाठी येत आहे. डिवाइन बीइंग्स, दिव्य जीव, दिव्य शक्ती, तुमचे स्पिरिट गाईड, तुमचे गार्डियन एंजल्स तुमच्या मदतीसाठी येत आहे. डिव्हाइन एंजल्स हजारोच्या संख्येने सूक्ष्म जीव आणि एंजल्स तुमच्या रूम मध्ये प्रवेश करत आहे आणि तुमच्या पूर्ण रूमला आणि तुमच्या शरीराला लव आणि लाईटने वर्षाव करत आहे आणि तुमची ऑरा चेंज होऊन राहिली आहे. तुमच्या शरीरामध्ये व्हायब्रेशन्स आणि तुमच्या फ्रिक्वेन्सी शरीराच्या ह्या बदलणं सुरू झालेले आहे. आय इन्व्हाइट ऑल आर्क एंजल्स, प्लीज या आणि आमची सगळ्यांची मदत करा. माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुमच्या दिव्य शक्तीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करा. माझी मदत करा. सातही चक्र बॅलन्स करण्यासाठी माझी मदत करा. दोन्ही हात तुम्ही वर करू शकता. ओके. वन्स अगेन व्हेरी व्हेरी वार्म वेलकम बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. हा, सांगा आजची साधना कशी झाली? मनीष सर, सगळ्यात पहिले तुम्ही. आज तुमच्या मुलांनी पण केलं वाटते है ना? सगळ्यांनी ब्लेसिंग द्या. छान त्यांनी आज मेडिटेशन केलं. सगळ्यांनी ब्लेसिंग द्या. अरे झोपला काय? नाही, आहे आहे. बोला सर, माईक ऑन करा. माईक ऑन नाही होतंय का? हा, आता आता झाला. ब्लेस यू. काय थँक्यू म्हणते, मनीष. काय नाव आहे याचं? आर्ष. अरे थांब रे. आश. आर्ष, आर्ष. ब्लेस यू बेटा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. मजा आली मेडिटेशन केलं तर? हो. अरे मस्त. रोज करत जा. एक एंजल्सचं मेडिटेशन आहे है ना, ते करत जाशील. त्याच्यात मस्त मजा येते आणखी. ओके येस. है ना. रात्री झोपताना देवीचा मंत्र ऐकत असते? हो. अच्छा, चांगलं वाटते मग? हो. झोप येते? स्कूलमध्ये करतो. झोप येते का? करतो. काय करत असतं? स्कूलमध्ये मी मेडिटेशन करतो. वाव, ब्लेस यू. मस्त. द्या सगळ्यांनी ब्लेसिंग द्या. थँक्यू म्हणून नमस्कार कर. थँक्यू. ब्लेस यू बेटा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. छान आहे सर. चालेल सर, धन्यवाद सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. हा, दर्शना बोला. नमस्कार आहेत माझे. कोण बरं आहे? वाटतं.
बरं मामी आहे? अच्छा, हा, ठीक आहे. बरं हा बरं वाटलं सर. बरं वाटलं. मेडिटेशन बरं वाटलं. बरं, ठीक आहे. कंटिन्यू करा तुम्ही काही दिवस. आज हो फोन करा दुपारून, हो 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 ठीक आहे? हो आणि बोलू मग आपण निवांत, हो ठीक आहे? लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू सर. हा, स्वप्नील सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बढिया. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खूपच छान मेडिटेशन वाटलं सर आज. खूपच फ्रेश वाव. वाटत आहे. थँक्यू सर. चांगलं आहे सर. आता नवीन वर्षावर चांगले संकल्प घ्या, हो हो ठीक आहे? आज जे मी पॉइंट समजून सांगितले की आपल्याला कोणत्या 4-5 पॉइंटवर काम करायचं आपल्या जीवनामध्ये, हो है ना? ठीक. त्या सगळ्या पॉइंट्सवर काम करून येत्या नवीन वर्षात मार्च पर्यंत तुमच्या ओके लाईफमध्ये ट्रिमेंडस चेंज आला पाहिजे. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. तोपर्यंत आपण ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये सगळे टॉपिक कव्हर करू ओके आणि प्रत्येक एनर्जीला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू. ओके असंच रेग्युलर उठा, रोज साधना करा, बघा चांगला ट्रिमेंडस चेंज येईल लाईफमध्ये. थँक्यू ब्लेस सर. यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान आहे. साक्षीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. छान झालं दादा आजचं मेडिटेशन. छान व्हायब्रेशन जाणवत आहे आता. मस्त वाटत आहे, एकदम फ्रेश वाटत आहे. ब्लेस यू, लॉट्स काल ऑफ ब्लेसिंग्स. थोडंसं हेवीनेस होतं, माहिती नाही का बरं, पण काल खूपच जड वाटत होतं डोकं. मी बोलेन नंतर तुमच्याशी, पण ठीक आहे, आजचं चालेल. खूप छान झालं दादा. थँक्यू. असं काही वाटलं ना ब्लेस तर यू ऑल. लवकर मेसेज टाकून देत जा, मला सांगायचं. हो कसं थोडं मग हिलिंग करायला बरं होते. ठीक आहे दादा, चालेल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू दादा. थँक्यू. ब्लेस यू. आणखी कोण आहे? संतोषी मॅडम, प्रतिभा मॅडम. गुड मॉर्निंग दादा. हा, गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. ऑल. खूप छान वाटलं दादा आजचं मेडिटेशन. आणि मेन आज म्हणजे तुम्ही मला बसले नसते तर आज मी कॉल करतच होतो. नाही नाही, आता मी काल पण बसणार होते पण ते नाही झालं. बरं. अं, आज आज ना दादा मी पहिले थोडस म्हणजे आपल्या मेडिटेशनच्या पोझिशन मध्ये तर नव्हते, पण हम्म, मग जसं स्टार्ट झालं ना, एकदम मी असं उठून बसले आणि विशुद्धी चक्रावर ना जो थोडासा असा असं जो पेन होता तिथे जे तुम्हाला मी बोलले होते, हा 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 तो हा हा. मला ना तेव्हा जाणवलाच नाही. हं. ओके. आणि मी अशी माझी मान पण असं छान असं वरती छान अशी घेतली. मलाही माहित नाही मी कधी ती मान वर केली तर. पण तो त्रास तेव्हा मला काही जाणवला नाही. हं. हम्म, आणि जेव्हा आपण सेंटर ऑफ हार्टला लास्ट मध्ये जो असते, जे हो. तुम्ही सांगता ते, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या ह्याच्यातून एवढे असे खरंच ते बॉडीच्या अशा बाहेर ते सगळे सोनेरी किरण जात आहे. हम्म, आणि तेव्हा असं खूप छान फील झालं आणि मी जेव्हा डोळे ओपन केले ना, तर स्क्रीनवर हा. सुद्धा ना तेच होतं. जे ते हँड्स आणि अच्छा अच्छा, हा हा हा, बरोबर. जेव्हा मी डोळे ओपन केले मला तेव्हा तेच दिसलं. खूप छान वाटलं. वा, छान फील झाला. छान आहे. थँक्यू मी थँक्यू आज दादा. त्याच्यासाठी कॉल करणार होतो की पेन कसं आहे म्हणून, आणि तुम्ही हम्म, जसं दिसलं ना, म्हणलं चालेल, जमलं, आता हिलिंग आपण स्टार्ट करू शकतो. नाही नाही, आता खूप रिलीफ आहे आणि आज म्हणजे मी व्यवस्थित बसू पण शकले. छान वाटलं. छान फील झालं. बढिया. थँक्यू. झालं, ते निघालं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आता. हो हो हो. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू दादा. हा, आणखी एक गोष्ट, तुम्ही आता कोणी लेफ्ट नाही झाले म्हणून सांगायचं आहे. जे ऑल पेड मेंबर्स आहेत, एक तर कन्सल्टन्सीचं जे आहे, 1-2 तास मी तुमच्याशी बोलेल तुमच्या विषयावर, तिथं आपण करूच. पण जे रेग्युलर आहे, है ना, आणि कधी साधना करता नाही करत, तो काही इश्यू नाहीये. रेकॉर्डिंग वरून तुम्ही करू शकता. पण प्रत्येकाने एक काम करा, आपण त्या रिट्रीटमध्ये मी एक तिथे बॉक्स ठेवला होता एंजल हिलिंगचा, रेकी हिलिंगचा, एंजल हिलिंग नाही, एंजल हिलिंग पर्सनल असते. रेकी हिलिंगचा 8 याचा तो बॉक्स होता. असे मी जवळपास 3 ते 4 बॉक्स बनवलेले आहेत. तर जे सगळे पेड मेंबर आहे,
मी माझ्याकडून आणखी एक गोष्ट मला सगळ्यांना द्यायची होती. त्याला म्हटलं जाते 24 hour रेकी हिलिंग. आणि त्या बॉक्समध्ये सेंटर ऑफ पार्ट मध्ये माझा फोटो आणि माझं एक विश लिहिल्या जाते. आणि जितकेही ते बाकी 8 ब्लॉक होते त्या प्रत्येक याच्यामध्ये जो व्यक्ती रेग्युलर साधना करत आहे, ज्याचं सगळं बरोबर आहे, त्यांनी आपली एक विश शॉर्टमध्ये तुमचे जे काही हे 4-5 पॉईंट असेल ते मला लिहून पाठवा. एक तर तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा किंवा चिठ्ठीवर लिहा. तुमचं नाव लिहा पूर्ण. त्याला मी पूर्ण कॉपी करून घेईल आणि ती चिठ्ठी त्या क्रिस्टलच्या सोबत त्या बॉक्समध्ये मी ठेवेल. आणि जेव्हा जेव्हा मी त्याला चार्ज करत राहील, ऑटोमॅटिकली माझ्या एनर्जी फील्ड सोबत किंवा त्या रेकी एनर्जी सोबत तुम्ही सगळेजण 8चे 8ही लोक कनेक्टेड राहाल. जेवढे माझ्याकडून होते 20-25 लोकांसाठी 4 बॉक्स आहेत, 8-24 म्हणजे 24च लोकांना मी करू शकतो. तर जे रेग्युलर करत आहे त्यांच्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की या नवीन वर्षावर आपल्या विश तुम्ही लिहून किंवा एक संकल्प आपला लिहून मला पाठवून द्या. ते सगळ्यांना त्याच्यामध्ये येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला सतत एनर्जी मिळत राहील. भलेही तुम्ही कधी साधना मिस केली, काही केलं तरी पण तुम्हाला डेली तुमच्या ज्यांनी ज्यांनी मला ते नाव पाठवलेलं आहे, विश पाठवले आहे, प्रत्येकाला एनर्जी मिळत राहील. ओके. नाउ हॅपी फॉर दी सर्व्हिस. थँक्यू दादा, थँक्यू. ब्लेस यू. थँक्यू दादा. तर विश एकच आहे की 2 लिहायच्या लिहायचा 4-5 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आहे ना? फक्त असं खूप लंब लंब नका लिहू, कारण की त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी जागा खूप छोटी आहे. स्वीट अँड शॉर्ट 1 किंवा 2. एक किंवा दोन्ही चालेल. आपल्या लाईफचे 4-5 सेक्टर आहे. 5ही एरिया मधले तुम्ही लिहू शकता. पण अशा प्रकारे लिहा की ते आपल्यासाठी खूप नेसेसरी आहे हा. आणि मला त्याची आवश्यकता आहे. लिहिण्यासाठी घाई करू नका. जर वाटत असेल तर 8-10 दिवस थांबा. थोडंसं मी जोपर्यंत अफर्मेशन हा टॉपिक कव्हर करत नाही की अफर्मेशन लिहायचे कसे, है ना, तोपर्यंत तुम्ही त्याला जनरली रफ मध्ये लिहून ठेवून द्या. अच्छा. है ना. आणि मग जेव्हा मी अफर्मेशन सांगेल त्याला तुम्ही करेक्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करून मला पाठवू शकता. ओके. हा, Thank you, संतोषी sir. मॅडम बोला. नाही दादा, थँक्यू म्हणत होते. थँक्यू फॉर दिस गिफ्ट. अच्छा, ओके. Bless you. हा, आणखी कोणाला बोलायचं आहे? प्रतिभा मॅडम. सर आज टाइम झाला ना, 7 मेडिटेशन वाजले. ओके, हा बोला. मॉर्निंग सर. खूप छान मेडिटेशन आणि आता सांगितलेलं तर आणखी खूप छान आमच्यासाठी पुन्हा रिट्रीट झाली. हा, मला सर्वांना मॅडमसाठी ब्लेसिंग्स तुम्ही शेअर करा. आज एक पुन्हा आपल्यासाठी ब्लेसिंग देण्याचा एक टायमिंग आला आहे. मॅडम छान आपलं एक छोटंसं अकॅडमिक इन्स्टिट्यूट ओपन करत आहे आणि त्याच्यामध्ये त्या सर्वांना हिलिंग, कन्सल्टन्सी, स्पिरिच्युअल कन्सल्टन्सी, नेचरोपॅथी, योगा, मेडिटेशन किती द्यायची आहे म्हणे. आणि कोण आहे अशा अलग अलग सर्व्हिसेस इनिशियल लेवलवर सध्या ओपन अप करत आहे. आणि मी माझ्याकडून सीमाताईसाठी सुद्धा ब्लेसिंग्स तुम्ही शेअर करा की लवकरच त्या सुद्धा त्यांच्या इन्स्टिट्यूशनल ऍक्टिव्हिटीजचा मेंबर बनणार आहेत लवकरच. त्यांची इच्छा असो नसो तरी पण बनणार आहेत. आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. त्यांना जे काही शिकवता येईल मी शिकवणार. ठीक आहे. सर्वांनी मिळून यांना ब्लेस करा. थँक्यू सर. थँक्यू I थँक्यू सो invite मच. Archangel Raphael. I invite Archangel Raziel. I invite Archangel Uriel, Archangel Ariel, and Archangel Michael. Please come and bless Pratibha Madam for their noble activity. Archangel Uriel for consultancy and spiritual guidance. Archangel Raziel, तुम्ही त्यांना ब्लेस करा. आर्कएंजल राफेल, तुम्ही ब्लेसिंग्स द्या. त्यांच्याद्वारे जी हिलिंग ऍक्टिव्हिटी केल्या जाणार आहे त्याच्याद्वारे मॅक्सिमम लोकांना हिलिंग बेनिफिट मिळालं पाहिजे. आर्कएंजल एरियल, ब्लेस करा. ह्या
ऍक्टिव्हिटी मधून जे मुलं, जे लोक त्यांच्याशी काम करणार आहेत, त्यांना फायनान्शियली सपोर्ट आणि ग्रोथ मिळाला पाहिजे. आर्कएंजल मायकल, आय इन्व्हाइट यू फॉर प्रोटेक्शन all their energy bodies, spiritual bodies, and their team. Bless you, bless you, bless you. Lots of blessings, lots of love and gratitude. सगळ्यांनी ब्लेसिंग द्या. असंच काम वाढत गेलं पाहिजे आणि मॅक्सिमम लोकांना त्यांच्या ह्या हिलिंग ऍक्टिव्हिटीमुळे हिलिंग मिळाली पाहिजे किंवा ब्लेसिंग्स मिळाल्या पाहिजे. ओके, ब्लेस यू ऑल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर. हा, आता कोण राहिला? जवळपास झाले सगळेजण. हा, निमाडकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप खूप सुप्रभात. 2 दिवस थोडस प्रवासात असल्यामुळे जॉईन नाही होऊ शकलो होतो, परंतु एका चांगल्या कामासाठी गेलो होतो. जवळपास अर्ध काम झालेलं आहे ते. वा. तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग सोबत होते. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान कनेक्टिव्हिटी खूप चांगली राहिलेली आहे. सगळा प्रवासही अगदी सुखरूप झाला. छान प्रकारे आलो आम्ही. ते आता बाकीच्याही अर्ध्या कामासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. ते काम पूर्ण झालं की सगळ्यांसोबत ते मी शेअर करणारच आहे काय काय. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेस यू सर. झूम युजर कोण आहे? थोडस आहे ना, कॅमेरा तरी ऑन करा. खूप दिवसापासून कनेक्ट आहे, पण नेमकं कोण आहे मला समजून नाही राहिलं. कमीत कमी नाव तरी चेंज करून टाका. हा, सीमाताई बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. छान झालं दादा. आज खूप डीप होतं. वाव. पण मला असं वाटलं आज चॅन्टिंग खूप कमी झाली असं वाटलं आणि नंतर डीप चालू होतं असं वाटलं. म्हणजे मलाच फील होत म्यूट झाले होतं डायरेक्ट माहिती नाही. झूम युजर. ओके, ठीक आहे, बोला. हा. नंतर खूप डीप होतं. पण हम्म, सुरुवातीला असं वाटत होतं की आज लवकर लवकर होतंय चॅन्टिंग. लवकर लवकर द्या. फास्ट झालं आज. हा. पण डीप झालं, खूप डीप झालं. छान वाटत होतं. आज इथे मात्र जेव्हा विशुद्धी चक्रावर होते सर, इथे असं खूप चमक निघाल्या आज माझ्या. माहिती नाही, असं पेन होत होतं. म्हणजे पेन नाही म्हणता येत ते. आपण म्हणतो ना कधी कधी असं फक्त शिर फटफट करते किंवा काही हा असं हा हा काहीतरी. हा. हा, पण ते विशुद्धी चक्रावरून जेव्हा तुम्ही अफर्मेशन देत होते की आता शिफ्ट करा एनर्जी बॉलला, तेव्हा ते झालं. नंतर हळूहळू मग कमी झालं. बस. म्हणजे आज एवढंच असं चेंज वाटलं आणि आज गरम नाही काही नाही. आज एकदम असं रिलॅक्स. शीत लहरी चालू आहे असंच वाटत आहे मला आता. लास्टला पण आज म्हणजे एरवी जसं आपण हीट जाणवते बोटांमध्ये, फिंगर्स अशा गरम होतात. आज असं काहीच नव्हतं. आज थंडच असं वाटत होतं. छान. आज माझ्याही सोबत बाकी मेडिटेशन खूप थोडंसं डीप वाटलं. छान. हा, हा. आज माझ्याही सोबत तसं झालं. ऍक्च्युली जशी मेडिटेशनचं स्टार्ट झालं ना, स्टार्ट झाल्या बरोबर इतकी थंडी वाजली. अच्छा. माहिती सगळं बंद होतं रूम मध्ये, पण अचानक अशा लहर उठल्या. ते हो थंडीच्या दादा. होत्या की काय होतं माहित नाही. भयंकर असं हा. एकदम चिल्ड झालं. एकदम हा, थंडी पण नाही गवत. वाटत दादा, पण असं वाटतं की आपल्या बॉडी भोवतीच असं फक्त काहीतरी चालू आहे. फक्त जसं आउटलाईन असते ना, असं वाटतं मला की फक्त आपल्या बॉडी भोवतीच ते आहे असं वाटते. हा, थँक्यू बोला. दादा. लॉट्स गुड ऑफ मॉर्निंग मॅडम. झूम ग्रॅटिट्यूड. युजर. हा, ते माईक ऑन करा, अनम्यूट करा. बघा तिथे मोबाईलवर खाली लेफ्ट साईडला एक माईकचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा आणि कॅमेरा ऑफ केला. हा, तेच कॅमेऱ्याच्या बाजूला बघा. हा. हा, झालं. हॅलो, मी अर्चना हा. देशमुख. अच्छा, तुम्ही अर्चना ताई आहे. हा हा, हा. बोला. मला ते हेच नाही झालं ओपन वगैरे ते बरं त्याच्यामुळे बरं, हा ठीक आहे. इथे आहे ना, बघा तिथे खाली पार्टिसिपंट म्हणून नाव आहे. हा तिथे जेव्हा आपण क्लिक करतो ना, हा
स्वतःच्या नावावर क्लिक करायचं. जसं तुमचं झूम युजर आहे त्याला तुम्ही क्लिक करा, तिथे हा रिनेम म्हणून येते है ना, आपलं नाव बदलून टाकायचं. रिनेम. हा, एक तर डेली करायचं किंवा ते झूम मध्येच एक ऑप्शन असते, तेव्हाच तिथे नाव टाकून द्यायचं आपलं. ठीक आहे, चला. थँक्यू. थोडस कॅमेरा जसा आहे ना ऑन करून द्यायचा, म्हणजे मला कसा चेहरा दिसला की नेमकं नवीन व्यक्ती पण जॉईन होते, त्याचंही झूम युजरच राहते बर. है ना. तर कोण आहे समजत नाही, भले तुम्ही नाव चेंज नका करू, समजा नाही झालं तर, पण कमीत कमी कॅमेरा ऑन करून हो. टाकला की मला दिसून जाते की तुम्ही कोण आहेत. ओके, तर ठीक तुम्ही आहे. आता किती 2-3 दिवस झाले कंटिन्यू आहे? हो, काल नाही बरं, झालं माझ्याकडनं, परवा मी बरं, प्रवासातच होते. ठीक. तर उद्या कसं वाटत आहे, म्हणजे आज आज केलं, कसं वाटलं? आज केलं की नाही? आजही नाही झालं, उद्या करते. अच्छा, ओके, लेट जॉईन झाले. ठीक आहे, हा, चालेल. आता कंटिन्यू करा. कंटिन्यू करते. ठीक आहे. ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. आता कोण राहिलं? सगळे झाले जवळपास. प्रतीक्षा, काही बोलायचं आहे? प्रणवी ताई, गुड मॉर्निंग. ना बाळा, थोडा मला हे जमलं. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. मम्मीने कसं बसं केलं, तिला थोडं अनइझी वाटत आहे, पण तिने पण केलं मेडिटेशन. ती होती थोडं, म्हटलं झोपेतच कर, जसं होतं तसं केलं तिने. माझं मेडिटेशन फार छान झालं सर आज, म्हणजे पूर्ण विशुद्धी चक्रापर्यंत मला असं गरम आणि मी व्हायब्रेट होत होती. पण जसं जसं इथे अनाहत चक्र आणि इथे आली मी, तर मग एकदम काम आणि सगळं विजन तर दिसत असते, कामं वगैरे मला नेहमीचे, पण आज व्हायब्रेशन फार छान होते. आज लवकर उठली, म्हणजे अजून लवकर उठली, पूजा वगैरे झाली, आणि तेच अरे दिवा वा, लावला मला एंजल दिसतात. म्हणजे छान आहे, छान आहे, एकदम छान. दिवा लावला की म्हणजे इन्वोक असंच केल्यासारखं वाटते. आल्या बा त्या, म्हणजे रेडी आहेत, यू जस्ट कॉल देम. सो थँक्यू सो मच, ग्रेट वाव, मोमेंट. थँक्यू, वाव फीलिंग. छान आहे, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा, प्रतीक्षा बोल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. दादा, गुड आजचं मॉर्निंग. मेडिटेशन छान झालं, पण मला विशुद्धी चक्रमध्ये असं गळाने का थोडा चोक होत होता, म्हणजे एकदम ड्राय वाटत होता. आणि मग ते मग इमोशन खूप सारे लटकले आहेत, ते रिलीज होताना तो गळा चोकअप होते, ड्राय होते. आणि पूर्ण इमोशनलाच चेहरा. आपल्याला हलकं करायचं आहे. ओके, हो दादा, आणि मेडिटेशन. सर्वांना ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. दादा, ब्लेस यू ऑल. तुझी पण विश मला लिहून पाठवून देशील, ठीक आहे? हो दादा. तर आजपासून आपण संध्याकाळी जे मनी मॅनिफेस्टेशनचा जो एक क्लास घेण्याची सुरुवात करणार होतो, ते आज करू. 4 दिवस राहील. अर्ध्या 4 सेशन मी त्याच्यामध्ये कट केलेले आहे, 2 तासाच्या ऑडिओ मधून. रोज आपण अर्धा तास करत जाऊ, ठीक आहे? जे जुने लोक आहे, ज्यांच्याकडून आता बसणं होते, किंवा नवीन वर्षाला ज्यांना संकल्प चांगला करायचा आहे, त्या प्रत्येकाने संध्याकाळी फक्त मला सांगा, 9 वाजता क्लास करू की 9:30 वाजता सुरू करू? 9:30 चालेल दादा, मला साडे- तरी. कारण की 9:30 वाजता सुरू होईल, अर्धा तास तर आपला जाते बोलण्यात, समजण्यात. एक्झॅक्टली 10ला सुरू करत जाऊ, 10:30 पर्यंत क्लिअर होत जाईल, ठीक आहे ना? कारण की मग नेक्स्ट मॉर्निंगला उठण्यासाठी पण त्रास नाही झाला पाहिजे. बरोबर, चालेल. आणि ऍक्टिव्ह सेशन राहील, त्याच्यामुळे काही असा प्रॉब्लेम नाही झोपण्याचा. तुम्हाला ते करावंच लागेल. हे सेशन असं आहे की तुम्ही असं नाही करू शकत की मी ऐकून घेतलं आणि बसून आहे. तुम्हाला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहावं लागेल. असं ते टॅपिंग आहे ना, ते टॅपिंग करावं लागेल. तर आजचे दिवस तर नाही होणार, आज मंत्र साधणार आहे. उद्या आणि परवा 2 दिवस तुमची टॅपिंग राहील. 4थ्या दिवशी पुन्हा आर्क एंजलचं मेडिटेशन राहील. हे मी तुम्हाला याच्यासाठी शिकवत आहे की तुम्ही तुमच्या टाइम मध्ये, जेव्हा दिवसभरात तुमच्याकडे वेळ आहे, ह्या टेक्निकला तुम्ही युज करू शकले पाहिजे. प्रॅक्टिकली माझ्यासोबत करत जा, बाकी तुम्ही तुमचं करत राहा. ओके, चला. ओके, थँक्यू सर, थँक्यू. So much. Lots of love and gratitude, lots of blessings all of you. सेशन क्लोज करू आपण आता. ब्लेस यू ऑल. लॉट्स